तुम्ही सगळेजण मला घरातून बाहेर काढायला का निघालात? काही झाले का एवढी? तसं असेल ना तर तसं सांग मला. तसं नाही प्रिया. हे बघ आत्या प्लीज नको सारखी इमोशनल हो. तू जा दुसरं काहीतरी काम कर. मी होईन माझी मी तयार. बर पण लवकर तयार हो. काय पिल्लू काय दुखतोय हात? मुद्दाम करता ना तुम्ही? तुमचं ना लक्षच नसतं माझ्याकडे. अगं उलट तुझ्यावरनं हल्ली लक्षच हटत नाही माझं. मिसेस मुधोळकर, एका मुलीची आई वाटत नाहीये तुम्ही. नव्या नवरीसारखी दिसतेस. असं वाटतंय की आज आपलंच लग्न. मिस्टर मुधोळकर, हा खूप सिरियस प्रॉब्लेम आहे. हो? हो, आपण काय करू, लग्न आटोपलं की ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊया. डॉक्टरांकडे इतक्यात? अगं फक्त 3 महिन्याची आहे शुभ्रा. काहीतरीच तुमचं. शी. अहो, तुमच्याकडे खूप रिकामा वेळ असेल. मला खूप काम आहे. शिटी काय? शिटी 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 प्रॉमिस केलं होतंस तू शिटी मारणार. शिटी मला काही शिटी बिटी वाचवता येत नाही. ठीक आहे. काय पुण्याची लोक फक्त बोलतात, करत काहीच नाहीत. कोल्हापूरचे मुधोळकर. सुहास, हे सुहास, लग्न आहे ना तुझं? चल उठ. चल चल उठ. हे घे, लिंबू पाणी पी, बरं वाटेल. आणि लगेच आवरायला घ्या, मी आवरून घेतोच. भाऊजी, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. नंतर. भाऊजी, तुम्ही मला टाळताय ना? नाही रे, असं काय वाटतंय तुला? भाऊजी, मला सांगा ना प्लीज. मी काल नशेमध्ये काही वेडवाकडं तर नाही वागलो ना? नाही नाही. आणि बघ, कालचं काल, आज तुझ्या समोर काय ते आधी बघ. लग्न आहे ना तुझं? चल मग तयार हो लवकर, नाहीतर नवरदेवालाच हॉलवरती पोचायला उशीर व्हायचा. हा, मी पण आवरून घेतो. चल. अरे मी कधीच तयार आहे विहंग, पण आता घरात एवढ्या बायका आहेत, किती वेळ लागतो तुला माहितीये ना. बरं चल चल, आम्ही निघतोय, आता निघतोच आहोत. हे काय, चल बाय. हे काय, तू अजून तयार नाही झालीस? प्रिया, काय तू दार का लावून घेतेस? मला बोलायचंय तुझ्याशी. ही वेळ आहे का? सत्यजित सरणावर जाणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करायची असते असं म्हणतात. त्यामुळे तुझी इच्छा असली किंवा नसली तरी तुला माझ्याशी बोलावं लागेल. जबरदस्ती आहे? तुला हवं ते नाव दे.
जबरदस्ती, विनंती, याचना किंवा ब्लॅकमेलिंग? छान तयार झालास, अगदी उत्साहाने. मी या घरातून कायमची निघून जाणार म्हणून खुश आहेस ना? तुझी नेहमीची बडबड नकोय. तुला जे बोलायचंय ते बोल. तेच तर ना, मी काहीतरी पोट तिडकीने सांगायला जाते आणि तुला ती नेहमीची बडबड वाटते. हेच माझं दुःख आहे. प्रिया प्लीज आता पुन्हा सुरू करू नकोस. ठीक आहे, नाही करत पुन्हा सुरू, कारण आता मला हे कळून चुकलंय. आपण जर दगडावर डोकं आपटलं ना तर आपलंच डोकं फुटतं. कळलंय ना? गुड. पुढे बोल. सत्यजित, तू माझ्या लग्नाला यायचं नाहीस. काय? बरोबर ऐकलंस, तू माझ्या लग्नाला यायचं नाहीस. तुला जर हवं असेल की हे लग्न नीट पार पडावं तर माझी ही अट तुला मान्य करावी लागेल. डोकं फिरलंय का तुझं? काय मूर्खासारखं बोलतेस तू? मूर्खासारखं नाही, मी जे बोलतेय ते नीट विचार करून ठरवून बोलतेय आणि त्यामागे कारणही तसंच आहे. काय? कसलं कारण? सत्यजित, तू माझ्यावर केलं नसशील, पण मी तुझ्यावर खूप प्रेम केलंय आणि तू तिथे असताना मी दुसऱ्या कोणाच्या तरी गळ्यात माळ घालणं शक्यच नाहीये. मी नाही करू शकणार. मी मनाने तुला माझा नवरा मानलाय आणि तुझ्या समोर दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करणं म्हणजे मीच माझ्या प्रेमाशी केलेली प्रतारणा ठरेल. त्यामुळे तू तिथे यायचं नाहीस, तरच हे लग्न होईल. प्रिया, हा शुद्ध वेडेपणा आहे. वेडेपणा तुझ्यासाठी असेल, माझ्यासाठी नाहीये. आणि लोकांचं काय? लोकांना काय सांगू? बाहेरच्यांचं सोड, घरातल्यांना काय सांगू? आईला, मंजिरीला? कोणाला काय सांगायचं याची काळजी तू केव्हापासून करायला लागलास? एरवी एवढा बेफिकीर वागणारा तू माझी वेळ आली की मात्र विचारी बनतोस ना? हे बघ सत्यजित, त्यांना काय सांगायचं हे तू ठरव. संध्याकाळपर्यंत तुला नक्की काहीतरी सुचेल. प्रिया, फायनली सांगतोय, हा हट्टीपणा करू नकोस. मी इथे तुझं ऐकायला नाही आले, माझी इच्छा सांगायला आले आणि ती तुला ऐकावी लागेल. कारण तू जर मला तिथे दिसलास तर मी भर मंडपात तमाशा करीन. आणि तसंही हे लग्न करून मी स्वतःच्या सुखाचा अंत करायला चालले. त्यामुळे हे शरम, लाज, अब्रू या सगळ्या गोष्टी आता माझ्यासाठी उरल्याच नाहीयेत. पण तुला या गोष्टींची चाड आहे म्हणून मी तुला हे सांगते. ठीक आहे, ठीक आहे, नाही येत मी तुझ्या लग्नाला. सत्यजित, आणखीन एक. सत्यजित, तू तिथे हॉलवर नसशील म्हटल्यावर सगळ्यांचा जीव कासावीस होईल. सगळे तुला 1000 वेळा फोन करतील, पण तरीही तू कोणाचाही फोन उचलायचा नाहीस. प्रिया, तू माझं लग्न लागेपर्यंत तू कोणाला काहीही सांगायचं नाहीस. संध्याकाळी तू त्यांना काय वाटेल ती कारणं दे, माझं काही देणं घेणं नाही. सत्यजित, मला माहितीये माझी ही अट ऐकताना तुला खूप विचित्र वाटत असेल, पण हे सगळं तुला सांगताना माझाही जीव तुटतोय हे लक्षात घे. पण तरीही मी हे सगळं करते बिकॉज
बिकॉज आय स्टिल लव्ह यू. मावशी, विधीच्या सगळ्या सामानाची सुटकेस मी ऑलरेडी गाडीत टाकली. सगळं घेतलंय ना सामान? हो, अगदी सगळं. म्हणजे बारीक सारीक सामान सुद्धा मी दोन चेक केलं. उत्तम. बरं आता एक काम कर, ही बॅग तुझ्या बरोबर घेऊन जा आणि गाडी घेऊन तू निघ हॉलवर. काय तिथे नवरदेवाच्या स्वागताची तयारी करून ठेवायला कोणीतरी पाहिजे ना. गौरांग ऑलरेडी तिथे पोचलेला आहे, तो तुला मदत करेल. म्हणजे त्याचा मला तसा फोन आला होता म्हणून. हो. आणि मी चारुवंश, मंजिरी आणि प्रिया आम्ही 4 जण सत्याबरोबर येतो त्याच्या गाडीतून. लक्ष्मीचा कलश पण आणायला पाहिजे ना बरोबर. बरं मावशी, मग मी होते पुढे. मंजुषा, छान दिसतेस. आत्या कशी दिसते? एकदम झाक. वहिने कसं आहे? मस्त आहे. बरं हे झालं ना, सगळं तयार झालं ना? तसं झालंय. नाही तर निघायच्या वेळेला काहीतरी नवीन काढाल म्हणून म्हणते. नाही, झाली समधी तयारी. चला, अंबाबाई पावली म्हणायची. प्रिया झाली का तयार? तिचं काय, ती होईल की. नाही, तुम्ही जाऊन थोडी मदत करा ना तिला. जाते आलेच. चला. दादा बाहेर चाललास? हात पण नाहीये. कुठे गेली आता? वैने, नेत्रा, प्रिया कुठे आहे? विचारताय का सांगताय? डुचके मस्करी नग. मला काळजीत आहे. दिसतच ते चेहऱ्यावरनं. काय झालंय? अगं प्रिया कुठंच गावना. असेल ना तिच्या रूम मध्ये, जाऊन बघा एकदा. अगं ती तिच्या रूम मध्ये असती तर मी इथे असते का? बापरे, म्हणजे ज्याची भीती होती तेच झालं. म्हणजे नाही, काही नाही. असेल इथेच कुठेतरी, सापडेल ती. या मुलीच्या मनात काय चाललंय ना ते देवच जाणू. अगं पण ही हॉलवर आलीच नाही म्हणजे मुलाकडच्या लोकांना आपण काय तोंड दाखवणार? आत्या, असं काही होत नाही. इथेच काहीतरी काम असेल तिचं, जवळच येईल ते काम झाल्यावर. अगं पण आयत्या यायला कसलं मोठं आलं काम? मला काय माहिती, आता मलाही सांगू नाही गेली ती. आता वहिनीला मी काय सांगू? ह्या पोरीनं ना नुसतं जीवाला घोर लावलाय बघ. हे बघा आत्या, काळजी करू नका, होईल काहीतरी. विचार करू दे. दरवेळच झालंय. आधी लोकांच्या जीवाला घोर लावायचा आणि नंतर तमाशा करायचा. हेच ध्येय आहे प्रियाच्या आयुष्याचं. सत्यजित, तू माझ्या लग्नाला यायचं नाही. तुला जर हवं असेल की हे लग्न नीट पार पडावं तर माझी ही अट तुला मान्य करावी लागेल.
मी मनाने तुला माझा नवरा मानलाय आणि तुझ्या समोर दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करणं म्हणजे मीच माझ्या प्रेमाशी केलेली प्रतारणा ठरेल. त्यामुळे तू तिथे यायचं नाहीस, तरच हे लग्न होईल. सगळे तुला 1000 वेळा फोन करतील, पण तरीही तू कोणाचाही फोन उचलायचा नाहीस. माझं लग्न लागेपर्यंत तू कोणाला काहीही सांगायचं नाहीस. घरात आता मस्त गोंधळ उडाला असेल आणि सगळ्यात जास्त वाईट अवस्था असेल ती शालिनी मावशीची. बिचारी मावशी, सत्यजितच्या आणि माझ्या भांडणात मधल्या मध्ये ती भरडली जाते. पण आता काय करायचं, नाईलाज आहे माझा. माझं लग्न लावून दिलं की ब्याद कायमची टळेल असा समज होता ना तुझा. पण सत्यजित, इतक्या सहजासहजी नाही जाणार मी तुझ्या आयुष्यातून. जाता जाता सगळ्यांच्या मनात संशयाची बीज पेरून जाईल. मावशी, आजी, आत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी लाडकी मंजिरी. सगळ्यांना प्रश्न पडले असतील आता. सत्यजित पण घरात नाही, प्रिया पण घरात नाही, मग दोघं गेले कुठे? असल्या नीचपणात तुझं डोकं अगदी कमालीचं चालतं प्रिया. वैने, वैने, काय झालं? प्रिया तिच्या खोलीत नाही आहे. किचन मध्ये असेल, देवघरात असेल. अगं तिकडे बघितलं नसेल का म्या, पण ती घरात कुठंच नाहीये. फोन लावून बघा ना तिला. अगं फोन केलता पण तिचा फोनच बंद आहे. तुम्ही सत्याला कळवा. हे त्याला माहित असू देत, मागच्या वेळेसारखा अनर्थ नको व्हायला. चल. आई, आई अहो हे कुठे गेलेत? आई तुम्ही यांना पाहिलेत का कुठे? मी घरभर शोधून दमले आता, कुठे दिसलेच नाहीत मला. तो लवकर जायचं म्हणत होता. हो. गेला असेल कदाचित. तू फोन लावून बघ ना त्याला. नाही ठीक आहे, मी केव्हापासून फोनच लावतेय पण उचलतच नाहीयेत ते. बरं, शुभ्राची आवरावर करायची आहे, मी पुढे जाते. निघायचं असेल तेव्हा मला सांगा. मी रूम मध्येच आहे. आलेच. पुन्हा कट केला. हे नेहमीच झालंय सत्याचं आता. काय करावं तर काय करणार आहे मी अशा वेळेला? जेव्हा गरज असते ना तेव्हाच नेमका हा मुलगा फोन उचलत नाही. वंच आता काय करू मी? आता लावा, पुन्हा ट्राय करत राहा. मी तरी दुसरं काय सांगणार आहे? डोक्याला. आपण कधी निघायचं? नवरी तर गेली. काय? होय, सत्यदादा एका गाडीनं गेला आणि मागणं प्रियाताई दुसऱ्या गाडीनं गेली. सोन्या काय बोलतोय तू? अच्छा, आता म्या कशाला खोटं बोलू? तू जा, ड्रायव्हरला सांग गाडी काढायला आपण जाऊया. होय. लहान पोरावर कशाला आग पाखड करताय वंच?
करावं काय करावं? मला कळलंय आपलंच नाणं खोटं आहे. हा आपलंच नाणं खोटं आहे माणसं. लग्नाच्या दिवशी सुद्धा ही अशी फेरस सुचतात त्यांना. खबर